बघू तुझ्या हातामध्ये किती गोल आहेत? एक पूर्ण गोल आहे. ती कात्री घे. आता तुझ्या हातामध्ये जो पूर्ण गोल आहे तो बरोबर मध्यभागी दुमड. हा, आणि मध्यभागी दुमडल्यानंतर आपल्याला एक रेष मिळते. त्या रेषेवरून कात्रीने कट कर. हा, आता तुला किती भाग मिळाले? सुरुवातीला किती होता? बर, त्याचे आता किती भाग झाले? 2. आता ते दोन्ही भाग पाटीवरती ठेव. हा, ती पेन्सिल घे हातात. एक रेष मार आडवी. भाग झाले किती? 2. हा, म्हणजे 2 हा छेदाच्या घरामध्ये आपण लिहिला. आणि आता त्यातला एक भाग बाजूला ठेव, काढू. बाजूला, पूर्ण बाजूला काढ, तिकडे बाजूला, बाहेर, पाटीच्या बाहेर. आता किती घेतला तू? 1. 2 मधला 1 घेतला. मग 1 हा वरती लिहायचा अंशाच्या घरात. हा, ह्याला म्हणायचं अपूर्णांक. म्हणजे एक पूर्ण गोलाचे तू 2 तुकडे केले. मग 2 तुकडे म्हणजे किती झाले? बरोबर. हा, काय झाला? अर्धा. अर्धा. इकडचा अर्धा आणि इकडचा अर्धा. आता हा आपल्याला एक अपूर्णांक मिळाला. याचं वाचन करून दाखव. बोट ठेव. 1/2. अंशाच्या घरात कोण आहे? 1. आणि छेदाच्या स्थानी 2. 2. सांगा. 1/2 म्हणजेच किती भाग झाला? अर्धा भाग. पूर्ण गोल घेतला होता आपण, त्याचे 2 तुकडे केले. इकडचा तुकडा किती होता? अर्धा. आणि इकडचा अर्धाचा अपूर्णांक काय असतो? 1/2. बरोबर. तुझ्या हातामध्ये जो पूर्ण गोल आहे त्याचे समान 4 तुकडे कर कात्रीने. मगाशी आपण काय केलं होतं? केलेले भाग खाली लिहायचे आणि घेतलेले भाग वरती लिहायचे. आता इथे किती भाग झालेत? 4. 4. रेषेच्या खाली लिहायचे 4 भाग. हा, आणि त्यातला फक्त एकच तुकडा घ्यायचा, बाकीचे तुकडे बाजूला ठेवायचे. किती तुकडा घेतला आपण? 1. त्यातला एकच भाग घेतला. मग 1 हा भाग वरती लिहिला. आता हे अपूर्णांकाचं वाचन कर. 1/4. इंग्रजीमध्ये 1/4. व्हेरी गुड. बरोबर आहे. म्हणजे 4 तुकड्यापैकी आपण 1 तुकडा घेतला. बरोबर. पाव म्हणतो आपण त्याला, चतकोर पण म्हणतो. आपण किती भाग घेतला? मग पाव हा भाग. या भागासाठी अपूर्णांक काय आहे? 1/4. 1/4. बघू अंजुम, तुझ्या हातामध्ये किती वर्तुळाचा भाग आहे? 1. पूर्ण 1. आता त्याचे बरोबर समान 4 तुकडे कर. किती तुकडे मिळाले तुला? 4. बरोबर. मग केलेले भाग रेषेच्या खाली लिहायचे. किती तुकडे केले? 4. म्हणून आपण रेषेच्या खाली 4 लिहिलं. आता त्यातले फक्त 3 तुकडे घेणार आहोत आपण. मग आता किती लिहिणार वरती? अंशाच्या घरात 3. म्हणजे आपण अंशाच्या घरामध्ये 3 हे घेतलेले तुकडे लिहिले आणि केलेले भाग कुठे लिहिले? खाली. रेषेच्या खाली. हा आपल्याला जो अपूर्णांक मिळाला ना, या अपूर्णांकाला म्हणायचं पाऊण भाग. म्हणजे 3 पाव. 3 पाव. दाखव बरं कोणते 3 पाव आहेत? 1, 2, 3. 3 पाव म्हणजेच पाऊण भाग. आता हा जो अपूर्णांक आपल्याला मिळालाय हा सगळ्यांनी वाचा. 3/4. आणि इंग्रजीमध्ये 3/4. बरोबर. आता या ठिकाणी आमची विद्यार्थिनी रुचित्रा आपल्याला हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून दाखवणार आहे. हा, लिहित इथं रुचित्रा लिहून दाखव. किती पूर्ण गोल घेतलेत आपण? 1. हा, मग त्या गोलाच्या खाली किती लिहिणार तू? 1. हा, आणि हा तुकडा किती घेतलेला आहे त्याच्या बाजूचा? पाव. पाव. पावसाठी आपण मगाशी शिकलो किती अपूर्णांक आहे? पाव म्हणजे 1/4. हा, तो त्याच्या बाजूला लिहायचा. 1 त्याच्या खाली लिहा. 1/4.
4 हा. आणि आता हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे 1 पूर्ण आणि पाव. पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे आपण काही भाग पूर्ण घेतलेला असतो आणि काही भाग अपूर्णांकाचा असतो. हे जे मिळून तयार होतो त्याला म्हणायचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक इथं लिहून दाखव. 1 पूर्ण घेतल्या म्हणून 1 आणि त्याच्या बाजूला पाव भाग. 1 और 4. हा. आता हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. वाचन कर त्याचं. 1 पूर्णांक 1/4. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं वाचन करा बर. 1 पूर्णांक 1/4. आणि पाव भागाला इंग्रजीमध्ये क्वार्टर म्हणतात. मग इंग्रजीमध्ये ह्याला कसं वाचणार आपण? 1 and a quarter. आणि आणखी एक पूर्ण आणि पाव भाग घेतला यालाच काय म्हणतात? 1.25. बरोबर. म्हणजे आता जे आपल्याला दिसते ना ते 1 पूर्ण आणि पाव भाग हा भाग किती आहे? 1.25. कार्तिक पाटीवरचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक बनवून दाखवणार. हा बनव. किती भाग घेतलेत पूर्ण? 4 लिहिलेस तू. आणि आता अर्धासाठी कोणता अपूर्णांक आहे? 1/2. बरोबर. कुठं लिहिणार तू? 4च्या बाजूला 1 म्हणत लिही ना. 1/2. हा. आता हा झाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. या अपूर्णांकाचं वाचन करा. 4 पूर्णांक 1/2. हो. आणि इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात? हा अर्धा भाग आहे. ह्या अर्ध्या भागाला काय म्हणतात? हाफ म्हणतात. आणि हा पूर्ण 4 आहे. मग कसं वाचणार याला? 4 and a half. 4 and a half. आणि हा 4 पूर्ण आणि हा अर्धा म्हणजेच काय झाला? 4.5. बरोबर. 4 पूर्ण आणि अर्धा म्हणजेच 4.5. राजनंदिनी हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक करून दाखवायचा तुला. हा, करून दाखव बरं. किती भाग पूर्ण घेतलेले आहेत? 1. हा लिह तिथे 1. आणि हा 1च्या बाजूचा हा जो आहे हा किती भाग आहे? पाऊण. पाऊण भागासाठी कोणता अपूर्णांक आहे? 3/4. हा 1च्या इथंच लिह. 3/4. 3 म्हणत लिहायचं. 3/4. हा. आता हा जो आपल्याला अपूर्णांक मिळालाय याचं वाचन कसं करायचं बघा. 1 पूर्ण आहे आणि हा किती आहे? पाऊण भाग आहे. 1 पूर्ण आणि पाऊण. या अपूर्णांकाला काय म्हणतात बघा. हा 1 पूर्ण आहे आणि हा पाऊण भाग आहे. या पाऊण भागामध्ये जर मी हा पाव भाग ठेवला तर किती होतात पूर्ण? हा 1 पूर्ण आणि हा 1. 2 होतात की नाही? मग यातला मी हा पाव भाग काढलेला आहे. किती झाले असते? घेतला असतं तर किती झाले असते? 2. पण आपण ह्यातला पाव भाग काढला ना म्हणून ह्याचं वाचन कसं करायचं बघा. 1.25 म्हणायचं याला. या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला म्हणायचं 1.25. आता याचं वाचन करा. 1 पूर्णांक 3/4. आणखी एकदा. 1 पूर्णांक 3/4. आणि याला इंग्रजीमध्ये असं वाचायचं 1 and 3/4. 3/4. 1 and 1 and 3/4. 3/4.